भिवंडी तालुक्यातील श्रीकृष्ण गीता मंदिर सापे येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ग्रामस्थ मंडळ सापे आयोजित अखंड हरिनाम सोहळा मोठ्या भक्तिभावात व उत्साही वातावरणात संपन्न झाला। विशेष म्हणजे या अखंड हरिनाम सोहळ्याची स्थापना सन 1977 मध्ये करण्यात आली असून यंदा या पवित्र उपक्रमाला 50 वर्षे पूर्ण झाल्याने ग्रामस्थ मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सोहळा सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून मोठ्या उत्साहात ग्रामस्थांच्या वतीने साजरा करण्यात आला। या सोहळ्याची सुरुवात पहाटे काकड आरतीने करण्यात आली। त्यानंतर हरिपाठ व सामूहिक भजन पार पडले। तसेच हरिनामाच्या गजरात व टाळ मृदुंगाच्या निनादात पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाली। त्यानंतर दीपोत्सवाने मंदिर परिसर उजळून निघाला आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय व मंगलमय झाले। त्यासोबतच या अखंड हरिनाम सोहळ्याची सांगता हबप गोविंद महाराज शेलार यांच्या प्रभावी कीर्तनाने करण्यात आली। महाराजांच्या कीर्तनामुळे उपस्थित भावी भक्त मंत्रमुग्ध झाले असून संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता। या शुभप्रसंगी हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित होते व सर्व भाविकांनी महाप्रसादाचा देखील लाभ घेतला। या अखंड हरिनाम सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ मंडळ सापे तसेच गावातील सर्व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले आहेत। या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर, कीर्तनकार, भजनी मंडळ व भाविकांचे ग्रामस्थ मंडळ सापेच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले। त्यासोबतच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे व उपस्थित भाविकांचे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले आहेत। तर चला पाहूया काही क्षणचित्रे व उपस्थित मान्यवरांनी केलेली मनोगते।
कोणी गोविंद घ्या कोणी गोपाल घ्या मला हरी हा गोकुलीचा खूप उत्सव आनंद आहे कारण 50वा वर्ष आज पालखी सोहळ्याचा आणि मी भाग्यवान आहे की आज मला या सोहळ्याचा सहभाग होता आला कारण 50 वर्ष सुवर्ण महोत्सव आणि खूप आनंदात खूप उत्सवात सर्वजण या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. गावाची एकात्मता या कार्यक्रमातून दिसून येतो. हा खूप उत्सवात सर्व ग्रामस्थ मंडळ खूप आनंदात सर्व हा कार्यक्रम साजरा करतात. सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि असे सर्वजण एकत्र येऊन हा कार्यक्रम दरवर्षी तेवढ्याच मोठ्या उत्सवाने आज 50 वर्ष झाल्यात. पुढे जाऊन 100 वर्ष कसे येतील हे संबंध फक्त उत्सवाने साजरा करा. पालखी सोहळ्याचा आनंद खूप आहे. यावर्षी सुवर्ण उत्सव आहे म्हणजे 50वा वर्ष आहे. खूप आनंद माझ्या गावचे लोक घेत आहेत कारण दरवर्षीच्या पेक्षा यावर्षी जरा मोठा आनंद उत्साह माझ्या सर्व मंडळींच्या चेहऱ्यावर दिसतो आहे. या पालखी सोहळ्याच्या बद्दल या ग्रामस्थांच्या बद्दल बोलायचं झालं तर बघा कारण भगवान श्रीकृष्ण म्हटलं तर कृष्ण म्हणजे जगद्गुरु. कृष्णाय वासुदेवाय हरी परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. म्हणजे भगवंत हे सर्वांचे गुरु आहेत. कृष्ण म्हणजे जगद्गुरु. म्हणजे या गावाला या भगवान श्रीकृष्णाच्या आणि या पालखीच्या आनंदाने हे लोक सर्व भारावून जातात आणि इथे येऊन सर्व बाहेरचे वारकरी आणि या पालखीचा आनंद घेत असतात. दरवर्षीप्रमाणे हे लोक खूप आनंदी आहेत. या सर्व मंडळीला माझ्या वतीने या वारकरी आलेल्या त्यांना सुद्धा आणि माझ्या ग्रामस्थांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय श्रीराम.
आता शेवटपर्यंत या का मंदिरापर्यंत मंदिरापर्यंत या. चला, चला, चला.
ताली वाजवा सर्वांनी. पेट्रोल द्यायची खासदार सूर्यकांत बुवा या आपल्या सत्तावन्न 50 वर्ष वेणेकरी बाबा या आपल्या बजा घे मॅडम. आंदोलन करायचं आहे. एकनाथ दादा पाटील कुक्षे 70 टिकून ठेवला आम्ही सांभाळतो नाही का. पाटील या या
या जुने वारकरी या. लाईट बंद करता येईल ना? घालवता येईल का? मोमबत्ती सर्वांनी पेटवायची आहे. माचीस देत नाही. सर्वांनी पेटवायची आहे. पेटवल्यानंतर एक ओवी होईल. अविवेकाची काजली ज्ञानदीप उजले, विवेक ज्ञानदीप उजली. योगिया पाहे दिवाले निरंतर, योगिया पाहे दिवाली निरंतर. अविवेकाची काजले, अविवेकाची काजली भेदोनी ज्ञानदीप उजले. या पाहे दिवाली निरंतर. अविवेकाची काजली भेदोनी ज्ञानदीप उजले, खेळूनी ज्ञानदीप उजली. योगिया पाहे दिवाली निरंतर. योगिया पाहे दिवाली निरंतर. प्रत्येकाने पेटवले आपण ते आपल्या डोळ्यासमोर ठेवायचे आणि भगवंताचा स्वरूप आठवायचा आणि मगच ही वाटते ज्ञानोबांना आपण त्या दिव्यामध्ये बघायचं आहे. आपल्या समाज ठेवायचे. ज्ञानोबाने म्हणतात या सत्याच्या रूपाने या दीप प्रज्वलित करून आणि आपण ज्ञानोबांना त्याच्यामध्ये पाहायचं आणि मग त्या माऊलींना सांगायचं आमच्या जीवनातून सर्व अंधकार दूर कर आम्ही. आणि जसे या अमोशाची रात्र असते, अंधार असतो, त्या अंधाराला घालवण्यासाठी, त्या रात्रीला घालवण्यासाठी सूर्य त्याचा उगवत असतो. त्याला सांगावं लागत नाही आता मी आलो तुझा, नाही का? सूर्याला सांगावं लागत नाही. सूर्यप्रकाश किरणाचा प्रकाश पडला तरी ती रात्र आपोआप जात असते, दूर होते. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु नामा सच्चिदानंद मूर्ती पायता कवी आमा आरती तुकारामा. सके कटलने के ब्रह्म तो कार्याले मनोनी रमेश्वरी तरणे मते तेरे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पायता कवी आमा आरती तुकारामा. ओ आय बाजूने न्यारी सादरे परमांती नटला. ओके. बाबू एक काम करतो का तो टेम्पो आपण कर्म करतो नारदाच्या घाली उभा राहून आपण कर्म हे करतो. वारी काढतो, वाऱ्या करतो, पायी जातो, भागवत वाचतो, रामायण सांगतो, तर निवडणुकीला बायको उभी करतो. आजच्या भागवत ऐकू नका, आजच्या रामायण ऐकू नका. तुम्हाला सांगू स्वतःचा स्वार्थ जात नाही पण शेवटी त्यालाही पुरा होतो. एका बेडकाच्या आणि उंदराची मैत्री होती. बेडकाने उंदराला मारण्याचा प्रयत्न केला. जास्ती पगार आहे. त्याने काय गपचूप उंदराच्या पायाला दोरी बांधली आणि आपल्या पायाला दोरी बांधली. कोणी? बेडकाने उंदराच्या. भागवत करतो, रामायण करतो आणि साठता साधण्याने उड्या मारी बस चालायचं करायला आला. त्याला याचा काटा काढला होता. आता उंदराचा याचा बेडकाचा स्वभाव डपकन उडी मारली, टाळ्या लागल्या, पाण्याला बुडाला गेला. आता उंदी विचला गुरबाट गुदमारला आणि म्या
म्हणून आता मी या अशा भागवत पारायणचा भागवत ऐक रागा आपली ही गती फजिती होईल. आम्ही वाचतो भागवत, आम्ही त्या हरिपाठ करणं असं नाही काही आम्हाला मग कळतं त्याचं काय द्या. आता बघडे ढोले कुठल्या जेव्हा राहणार नाही. आता उंदीर मेला, उंदीर फुगला, वर आला भागवत उतरला. आता वरून कार चालली होती, तिला वाटला अनेक उंदराची ठिकाण मिळली आपल्याला. तिने धडक घातली, पण त्याला माहित नाही याच्या पायाचा दोडा आपल्या पायाला पण आहे माहित नाही. सकाळी कीर्तन, दुपारी कीर्तन, संध्याकाळी भागवत, मग रामायण. त्याला काय माहिती धागा कुठे बांधे. गाडीने उतराला उचलला, पण त्याच्या बरोबर बेरोग पण गेला, नाटकाला गेला. तोही नाटकाला गेला. मग त्या गाडीने काय केला, ही मेलेली शिकार एखादी मग खाता येईल अगोदर याला हल्ला. लोकांना भागवत मांडायला राग घालला म्हणून चालला. काही लोक हुशार 709 भागवत असतो, तो 8:45 जाऊन बघतात. करेला मुंगल्याच्या गती लाईन लावायची मुंगल्याकडे फुलाचा घालायचा लाईन लागते. आजची लोक हुशार आहेत. आवाज कोण जात 8:45 जायचा, 8 आली तिथंच काय होईल. विठ्ठल कधी ते तृप्त होत नाही. तो सदाच जन्माला असतो, ब्रह्मरूपात असतो. पण त्याला अरे आत्मा हा कोण आहे. आत्मा हा लोणी आहे, लोण्यासारखा मोह आहे. आणि मन हा लाई आहे. लाई त्याला लोण्याचा सरपंच झाले तर नम्रता यायची नाही. संत संगत मिळल्याशिवाय नम्रता यायची नाही. लाई कळत
माझ्या सप्त्याला यावर्षी 50 वर्षे पूर्ण होतात आणि अनेक व्यक्तींनी हा कार्यक्रम याच्या आधी चालवलेला आहे. तसेच आमचे लक्ष्मण माली त्यांनी सुद्धा हा कार्यक्रम खूप वर्ष त्यांनी चालवला. तेव्हा आम्हाला काही त्याच्यातलं कळत नव्हतं, आम्ही लहान होतो. तेव्हापासून त्यांनी कार्यक्रम म्हणजे आमच्या जन्मापासून हा सप्ताह चालू आहे. माझे जन्म सांगायचं झालं तर माझं वय आहे 47 आणि ते 50 वर्ष झालेलं आहे. म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून चालू आहे. म्हणून या भगवंताचा आणि आमचा संबंध म्हटला तर जन्मापासून हा भगवंत आपल्याला मदत करत असतो. जेव्हा गर्भामध्ये असतो तेव्हा सुद्धा तो आपला विचार करतो आहे. कोणी केली बाला दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. जेव्हा गर्भामध्ये आपण वाढत असतो तेव्हा तो दूध सुद्धा तोच वाढवतो आणि त्या बालाला सुद्धा तोच वाढत असतो. म्हणून भगवंत हा श्रीकृष्ण म्हटला तर कृष्ण वंदे जगद्गुरु. कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेव सुतम देवम कंसचानो रमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु. भगवंत जगाचे गुरु आहेत आणि ते आम्हाला सर्व काही मार्गदर्शन करतात आणि मग आम्ही ते कार्य करत असतो, तो करून घेत असतो. या सप्त्याकरिता अनेक लोक माझ्या गावातील आमचे भास्कर दादा माली आहेत, रमेश शास्त्री आहे, ज्ञानेश्वर मागी आहेत. हे सर्व मंडळी आपल्या परिसरामध्ये आपल्या गावामध्ये वर्गणी वगैरे सर्व मंडळी काढत असतात. मला त्याच्यातला कोणताही त्रास देत नाही. मला फक्त सांभाळायचं आहे. काकडा, भजन, कीर्तन, हरिपाठ हे सर्व काही माझ्याकडे जबाबदारी आहे आणि ते पैसा वगैरे काढण्याकरिता हे माझे ग्रामस्थ मंडळी आहेत, ते सर्व काम करत असतात. प्रत्येक ग्रामस्थाचा हा कर्तव्य आहे, प्रत्येक माणसाचा हा कर्तव्य आहे. आपला मंदिर आहे, आपला भगवंत आहे, त्याचा प्रत्येकाचा हा कर्तव्य आहे. तरी सुद्धा त्यांनी आपला जे करत नसेल त्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आपला जो वेळ वाईट आहे तो चांगला आल्याशिवाय राहणार नाही. भगवंताची सेवा केलेली कधी फुकट जात नाही. पहिला रामकृष्ण हरी बोलतो. हे मंदिराची कशी उत्पत्ती झाली आणि मंदिराची मूर्ती कशी स्थापन केली याच्या अगोदर आमच्या गावात काही कारणास वाद व्हायचे. त्याच्यामुळं गावाच्या एक सरपंच लक्ष्मण माळी त्यांनी मिटिंग घेतली का या गावामध्ये आपले जे वाद चालू आहेत तर कसे मिटवायचे. तर त्या एक शाळेमध्ये मूर्ती ठेवली आणि प्रत्येकाला शपथ घ्यायला लावली का आज आपण एक जे वाईट कृती करत आहे त्याच्यावर कुठल्याही वाईट कृती करायची नाही. मग तिथे ठरलं का आपला जुना मंदिर पडलेला आहे ज्या महाराजांनी केलेला आहे ती मूर्ती नव्हती त्याच्यामध्ये आणि मग ठरवलं का आपण ह्याच्यामध्ये मूर्ती आणायची, बसवायची. मग ते ठरल्याच्यानंतर मूर्ती तिथे बसवली आणि त्याच्यामध्ये आम्हाला हरिपाठ येत नव्हता. गावच्या माणसाला हरिपाठ येत नव्हता. मग वाशेरचे लोक आम्हाला, वाघोलीचे लोक हरिपाठ शिकवायला यायचे आणि मग ते हरिपाठ शिकून मूर्ती स्थापन झाली. नंतर आम्ही जे मंडळी होती ती हरिपाठ केल्याशिवाय जेवत नव्हतो. 40 वर्ष सांगतात, 40 वर्ष आता त्याला 50 वर्ष झाले आणि आपलं गाव आता आनंदित आहे, सुखी आहे आणि त्याची भरपूर मजा घेत आहेत. रामकृष्णात खूप उत्सवाने आज आमच्या गावात कार्यक्रम साजरा झाला. खरं म्हणजे महाराजांचा कीर्तन झाल्यानंतर मी बोलणं योग्यही नाही, पण एक आपल्या समाज माध्यमातून बोलावं लागतं. कीर्तन सेवा खूप चांगल्या प्रकारे झाली. ग्रामस्थांचा खूप उत्साह कार्यक्रमामध्ये. तर 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. काली मी तेच तुम्हाला सांगितलं. आज जशा प्रकारे कार्यक्रमाला सर्वांनी एकत्र 50 वर्ष पूर्ण झाल्यात, असे सर्वजण एकत्र राहिलो तर भविष्यामध्ये 100 वर्ष आणखी पुढे ही परंपरा जात राहील. म्हणून युवकांनी जास्त करून प्रोत्साहन दिला पाहिजे. वय प्रत्येकाचा वाढत जातो. जो युवक झाला तर युवकांनी जबाबदारी म्हणून या कार्यक्रमामध्ये सहभाग झाला पाहिजे. कार्यक्रम जर सुभाष महाराजांनी सांगितलं की मी काकडा वगैरे सर्व कार्यक्रम मंदिरातले पाहत असतो, तसे आम्ही सर्वजण गावात वर्गणी वगैरे जमा करण्याचं काम करतो. तसाच सर्वांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम सहभाग झाला पाहिजे. आज जशा प्रकारे उपस्थित आहेत एकत्र येऊन कार्यक्रम गावचा पूर्णपणे पार पडतो, तसं भविष्यामध्ये यापुढेही यावर्षी जशा त्याच्या पुढच्या वर्षी एकत्र येऊन सर्वांनी उत्साहाने कार्यक्रम